राज्यात 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान, तर उद्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागतील। न्यायालयीन प्रक्रियेमधल्या निवडणुका लांबलेल्या। अमरावतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप, 6 ईव्हीएम मशीन उघडल्याचा शिंदेच्या सेनेचा आरोप। मतदान केंद्राबाहेर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी, शिंदेच्या सेनेचे आमदार बालाजी किणीकर घटनास्थळी, निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला जाब। अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या दिलं ताब्यात। मुंबई पालिकेत 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती, यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचं समोर, दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू। अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार असल्याचं समोर, शिंदेच्या सेनेने सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। एका नेत्याच्या मंगल कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी आढळल्या महिला, काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांनी उघड केला प्रकार। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेसाठी आज मतदान, नगराध्यक्षपदासाठी 7 तर सदस्यपदासाठी 173 उमेदवार रिंगणात। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, ठाकरे सेनेचे आमदार गजानन लवटे यांचीही प्रतिष्ठा पणाला। एका पक्षाचा शहराध्यक्ष पैशांचं बंडल मोजताना दिसला, महबूब शेख यांचा राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांच्यावर निशाणा। जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल, लक्ष्मीला नाही म्हणू नका पण मतदान तुतारीला करा, महबूब शेख यांचं हे आवाहन। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही, शिक्षा कायम पण 2 वर्षांची जेल होणार नाही। माणिकराव कोकाटेंची अटक टळली, 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मिळाला, मात्र आमदारकी धोक्यात। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय होईल। आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार, सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती। माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर, कोकाटेंची आमदारकी जाणार, वकिलांची माहिती। लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला, 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती। छातीत दुखत असल्यानं कोकाटेंवर आयसीयूमध्ये उपचार सुरू। राजकीय विरोध, वैचारिक मतभेद होत राहतील पण आरोग्याची काळजी घ्या, रोहित पवार यांच्याकडून माणिकराव कोकाटेंना तब्येतीची काळजी घेण्याचं केलं जाते आवाहन। माणिकराव कोकाटे खोटं आजारी पडले, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही टीका। उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे। यासह विषयाचं गांभीर्य बघून निर्णय होत आहे, कुणालाही पाठीशी घालणं योग्य नाही, गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुकीनंतर होणार, तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे राहणार, सूत्रांची माहिती। मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश, सूत्रांची माहिती। वर्षभरात 2 मंत्र्यांचा राजीनामा हे पक्षासाठी दुर्दैवी, धनंजय मुंडे आरोपी नसताना त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण पक्षात येण्याआधीच आहे, हसन मुश्रीफ यांचीही प्रतिक्रिया समोर। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर फडणवीस अजित पवार तटकरेंमध्ये 40 मिनिट चर्चा, बैठकीमध्ये 28 महापालिकेचा आढावा घेण्यात आलेला। युतीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांना सांगितल्या, स्थानिक पातळीवरती काही जागांवर पेच असल्यास बैठकीतून समस्या सोडवल्या जाणार। जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याची दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमत। स्थानिक विषयांवरती आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली। मुंबई वगळता इतर 28 महापालिका निहाय ही आढावा बैठक घेण्यात आली। महायुतीचं जागा वाटप 2 दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतं, नेत्यांची जागा वाटपासंदर्भात चर्चा योग्य, देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती समोर। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज, भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात तोडा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा या समितीमध्ये असणार समावेश। आप मुंबईमधील सर्व 227 जागा स्वबळावर लढणार, उमेदवारांची यादी जाहीर। महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेसची मात्र कोंडी होणार। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेतला जाणार। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडली, काही जागांवरून तिढा, जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेची भूमिका। ठाकरेंची सेना त्यांच्या कोट्यातून शरद पवार पक्षाला जागा देणार, शरद पवार गटासोबत ठाकरेंच्या सेनेची रविवारी बैठक पार पडणार। कुणाशी युती, कुणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईमध्ये बैठक। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईमधील नेत्यांचे सिल्वर ओक निवासस्थानी बैठक। महाविकास आघाडी म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्या याबाबत चर्चा, 22 जागांचा प्रस्ताव तयार, अशी सूत्रांची माहिती। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू, आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, मात्र कार्यक्रमामध्ये मानसन्मानावरून बैठकीमध्ये गोंधळ, नेत्यांच्या मध्यस्थीनंतर मात्र वाद निवळला। वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप, भाजप उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल, भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार, शोध सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार बापू पठारे यांचा मुलगा आज भाजपमध्ये प्रवेश करेल, सुरेंद्र पठारेंचा 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार।
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोयर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश. सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 2 माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. आमदार इंद्रिस नायकवडी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. ज्येष्ठ कार्यकर्ते हरेश्वर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये. काँग्रेसचे संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेश सोहळ्याला अंबादास दानवे यांची देखील उपस्थिती. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर विभाग अध्यक्ष संदीप तरेंचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शेकडो पदाधिकाऱ्यांसह प्रवेश. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्व प्रभागातील मुलाखती पूर्ण. उद्या एकनाथ शिंदेंना अहवाल दिला जाईल. भाजपकडे कसब्यातील सर्वाधिक जागांची मागणी केली जाणार. पुण्यात मनसेच्या 400 इच्छुकांच्या मुलाखती. काल दिवसभर 41 प्रभागांसाठी 400हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती. पुणे पालिकेसाठी मनसेची तयारी सुरू. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार. शेतकऱ्यांना 4 पट किंमत देऊ. सांगलीमधील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शेतकऱ्यांना हे आश्वासन. मी मुख्यमंत्री झालो तर राजाभाऊ झावरे नगराध्यक्ष का होऊ शकत नाही. रिक्षा चालवणाऱ्याला कमी समजू नका. रिक्षावाला जसा वाट बघतो तसा वाट लावतो. पण कोपरगावातील सभेत एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य समोर. नेवासा जागतिक तीर्थस्थळांच्या यादीमध्ये यायला हवं. नेवाशामध्ये घराणेशाही आणि मक्तेदारी मोडून काढू. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. विरोधकांना दाखव वारसा. निवडून आणणार नेवासा. शिंदेंचं हे विधान. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील पाब्लो एस्कोबार कोण. सातारा आणि पुण्यात मिळालेल्या ड्रग्जवरून सामनातून ही जहरी टीका. पुणे सातारा जिल्ह्यामध्ये ड्रग्ज माफिया महिला अत्याचाराचं थैमान असल्याचं सामनातून म्हटलं. सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदाराचं अमित शहा यांना पत्र. तर या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून आता पायउतार होण्यास सांगावं. पत्रातून ही मागणी. ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा पत्रात उल्लेख. पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं. ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रावरून आशिष शेलार यांची टीका. शहांच्या चरणाशी कोणी आलं तर ते निर्णय घेतील. शेलारांचं वक्तव्य. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंवरील आरोप हे राजकीय. शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. विरोधकांच्या टीकेला आम्ही गांभीर्यानं घेतही नाही. संजय शिरसाट यांची विरोधकांवर ही टीका. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोण गुन्हेगार कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांची फडणवीसांवर टीका. निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेण्याची मागणी. परिस्थिती अनुकूल होत नाही तोपर्यंत भाजप निवडणुका पुढे ढकलते. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. संजय शिरसाट यांची संपत्ती 5 वर्षांमध्ये 10 पट कशी वाढली. अंधारेंचा सवाल. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल. किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवरती टीका. काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्याचाच ठाकरे सेनेकडे पर्याय. ठाकरे सेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार. संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंसाठी शेवटची निवडणूक असेल. कोणाची साथ राहणार नाही. रावसाहेब दानवे यांची टीका. रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपमध्ये स्कोप ठेवलेला नाही. रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अंधारेंचं प्रत्युत्तर. मी बाहेरचा की आतला अजितदादांना चांगलीच माहिती. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी केलेल्या विकासावर आम्ही मतं मागतोय. शशिकांत शिंदे यांचं हे वक्तव्य समोर. बारामतीसाठी शरद पवारांनी खूप काही केलं. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. पवारांनी सर्वांसाठी एवढं केलं पण सगळे सोडून गेले आणि निष्ठावंत राहिले. नाव न घेता युगेंद्र पवारांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. वसई विरार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सक्रिय. तर बहुजन विकास आघाडीसोबत युतीच्या बोलण्यासाठी शिष्टमंडळानं हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभावणार. उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपचा हा प्लॅन. अहिल्यानगरमध्ये लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांचं हे वक्तव्य. ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व त्या ठिकाणी राष्ट्रवादी आपल्या जागा मागणार. ठाण्यामध्ये जागा वाटपाबाबत आता महायुतीची बैठक संपन्न. भाजप शिवसेना एकत्र लढण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार. नरेश मस्केंनी दिली माहिती. कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण केवळ धनुष्यबाण. एकनाथ शिंदेंचं विधान. नाकारताना घरी पाठव आणि विकास आपल्या दारी आणू. शिंदेंचं हे वक्तव्य. कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच एकत्र लढणार. महायुतीमधील 3ही प्रमुख पक्षांच्या बैठकीत एकमत. प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांच्यात सकारात्मक बैठक झाली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येण्यावरून बजरंग सोनवणेंची टीका. आधी ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मार खाल्ला त्यांनी आता काय करायचं. 40 वर्षांपासून परळीमध्ये काय विकास केला. सोनवणेंचा सवाल. नगरसेवक निवडून द्या. सिमेंट फॅक्टरी हटवून दाखव. सोनवणेंचं हे आश्वासन.
कोपरगावला रोज पाणी हवं असेल तर विरोधकांना पाणी पाजावं लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जनतेला आवाहन. थेट नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाईपलाईन टाकून पाणी देणार शिंदेंचं नागरिकांना आश्वासन. इथल्या गैरकारभाराची चौकशी केली जाणार शिंदेंचा विरोधकांना इशारा. आचारसंहितेच्या काळातही अंबरनाथ शहरामध्ये राजकीय पक्षाचे बॅनर, पालिकेच्या बॅनरवर कारवाई नाही. शहरात शिंदे, शिवसेना आणि भाजपचे झळकतायत बॅनर. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवस विशेष दौरा. राज ठाकरे आज आणि उद्या करणार पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरांचा दौरा. मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. लोकमान्य नगरमधील नागरिकांची भेट घेतली जाईल. राज्य आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांचे तब्बल 3000 कोटींहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी. मुंबई महापालिका प्रशासनानं थकबाकी असल्याचं केलं मान्य. मुंबई महापालिकेची एकूण थकबाकी 27,000 कोटींवर. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा. अरुणाचल प्रदेशात दुर्मिळ हॅनगेलिया मल्टीफ्लोरा वनस्पतीचा शोध. तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वात वनस्पती तज्ज्ञांची कामगिरी. महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी खास साहित्य नागपूर बाजारात आलं. पक्षाचं चिन्ह असलेल्या हुडी, गरम मफलर खास आकर्षण. महिलांसाठी खास चिन्ह असलेल्या ओढणी आणि साडी सुद्धा प्रचार साहित्यामध्ये उपलब्ध. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टानं आरोपी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या 12 दिवसांपासून रवींद्र तारू बावधन पोलीस कोठडीमध्ये. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी तारूला पुन्हा पौडमधील न्यायालयामध्ये हजर केलेलं. पिंपरीमध्ये शीतल तेजवानीच्या ऑफिसची झाडाझडती न घेताच बावधन पोलीस परतले. पोलिसांच्या कारवाईवरती सवाल उपस्थित. पिंपरीमधील याच ऑफिसच्या पत्त्यावरती पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तेजवानीसह गैरव्यवहार झाल्याचं उघड. परभणी या ठिकाणच्या कौसडीमध्ये सरपंचांकडून आता तक्रारदाराला मारहाण. तक्रारदारानं सरपंचाच्या भ्रष्ट कामांची चौकशी करण्यासाठी अर्ज केलेला. कामाची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदाराला सरपंचाकडून मारहाण. बाबरी मशीद पुन्हा बांधल्यास 1992च्या घटनेसाठी तयार व्हा. बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्रींचा इशारा. बाबरी मशीद बनणं देशाचं दुर्भाग्य. धीरेंद्र शास्त्री यांची ही प्रतिक्रिया. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत. अमित शहा यांच्या निर्देशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश लांबाच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्याची आत्महत्या. संतोष देशमुख हत्येप्रकरणी 23 तारखेला पुढची सुनावणी होणार. या प्रकरणातले व्हिडिओ व्हायरल होणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही पक्षाकडून लेखी घ्या कोर्टाच्या सूचना. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी तात्पुरती स्थगित. विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांना बदला. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेचा कोर्टात अर्ज. राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा केला आरोप. भावाला न्याय द्यायचा आहे की राजकारणात यायचंय. नवनाथ वाघमारेंचा धनंजय देशमुखांना सवाल. तर जे पेड लोक आहेत अशा लोकांवर बोलणार नाही. धनंजय देशमुख यांचा नवनाथ वाघमारे यांच्यावरती निशाणा. वाल्मिक कराडचं भूत मानगुटीवर बसलंय त्यावर काय बोलणार. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवरती जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया. तुम्ही रायगडावर या. खासदार निलेश लंके यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. खासदार निलेश लंके यांच्याकडून गड किल्ले स्वच्छता मोहीम सुरू. मार्च महिन्यामध्ये किल्ले रायगडावरती होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी लंकेंची विनंती. भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नवीन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन नवीन यांचं केलं अभिनंदन. नवीन जबाबदारीसाठी दिल्या शुभेच्छा. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवरती गुन्हा दाखल. आंदेकरच्या नातवाच्या घरी झडती घेत असताना सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. पोलिसांकडून 2 पिस्तुलांसह चांदीचे दागिने, रोकड आणि कागदपत्रही केली जप्त. राज्याच्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. काही भागामध्ये तापमान 4 ते 5 अंशांवरती गेले. मुंबईला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मरीना प्रकल्पासाठी 887 कोटींच्या निधीला मंजुरी. मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रकल्प उभारणार. मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आचारसंहितेत केंद्रानं या प्रकल्पाला मंजुरी दिली. नागपूरमध्ये टँक टॉवर कोसळून अपघात. दुर्घटनेमध्ये 6 मजुरांचा मृत्यू, 9 मजूर जखमी. बुटीबोरी एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये घडला प्रकार. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल. मुख्यमंत्र्यांची ही माहिती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 4.7 किलो ड्रग्ज जप्त. ड्रग्ज तस्करीतील प्रमुख आरोपी महिलेला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. 47 कोटींच्या ड्रग्ज तस्करीचं संचालन ही महिला करत असल्याची माहिती मिळाली. निवृत्त मुख्याध्यापकाला कर्णबधीर. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळा प्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास. मुंबई सत्र विशेष न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली. गडचिरोली पोलिसांकडून अबुझमाड जंगलामध्ये कारवाई सुरू. अबुझमाड जंगलामध्ये 42 वर्षांपासूनच माओवाद्यांचं मुख्यालय. हेलिकॉप्टरच्या मदतीने जवान थेट डोंगरावर उतरले. पुढील 3 दिवस हे सर्च ऑपरेशन चालू राहणार. गडचिरोलीमध्ये 24 तासात पोलिसांनी उभारले नवीन पोलीस स्टेशन. महाराष्ट्राचा प्रवेशद्वार माओवाद्यांसाठी बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनची उभारणी. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशनचं भूमिपूजन पडलं पाहिजे. कल्याण उल्हासनगरला जोडणारा वालधुनी उड्डाणपुलापासून 20 दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद. प्रवाशांना शहाड ब्रिज आणि आई तिसाई देवी उड्डाणपूल वापरण्याचं पोलिसांनी आवाहन केलं.
मुंबईच्या चुनाभट्टी भागातील एका घरात रात्री कुकरचा स्फोट झाला. स्फोटामध्ये एक जण जखमीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू. अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचा पंचनामा. पुण्यातील खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर. नागरिकांनी शांततेचा आणि न्यायाचा संदेश देत कॅन्डल मार्च काढला. कॅन्डल मार्चमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनाही देखील सहभाग नोंदवला. कल्याण पश्चिमेतील निकीनगर परिसरात दारूच्या नशेत तरुणींचा भर रस्त्यात गोंधळ. समजूत काढणाऱ्या नागरिकांना पोलिसांसमोर शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल. नागपूरमध्ये हनी ट्रॅपद्वारे खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश. 7 पुरुष आणि 4 महिलांसह एकूण 11 आरोपींना अटक. 62 वर्षांच्या वृद्धाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून मोठी रक्कम उकळण्याचा केलेला प्रयत्न. ऑनलाईन गेमिंग कंटेंट क्रिएटर पायल धारेच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल. अमरावतीच्या शंकरनगरमध्ये तरुणांच्या टोक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. परिसरातील दुचाकी चारचाकी वाहनांची टोक्याकडून तोडफोड. आमदार रवी राणांकडून घटनास्थळाची पाहणी. कल्याणमध्ये धावत्या एसटी बसचे नटबोल्ट तुटले. चालकाच्या सावधानतेमुळे 12 प्रवाशांचा जीव वाचला. कल्याणच्या सिंडिकेट आयुक्त बंगला परिसरातली ही घटना. युवराज सिंग उर्वशी रॉटेला सोनू सूदच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जप्त. ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून तात्पुरती जप्ती.